रवींद्र महाराष्ट्र इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी गेल्या महिन्यापासून म्हणजे 9 जानेवारीपासून प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार, फेब्रुवारीपासून पत्रव्यवहार आणि फेब्रुवारीच्या 20 तारखेला महासभेला माहिती व्हावं म्हणून मुख्य गेटसमोर अर्धनग्न आंदोलनाचं घोषित केलं. परंतु पोलिसांच्या आक्षेपामुळे अर्धनग्न न करता पूर्ण वस्त्रानिशी आंदोलनाला बसलो. महासभेतील सगळ्या लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आणि जे काही मागण्या होत्या त्या रास्त होत्या. हा झाला 20 तारखेच्या फेब्रुवारी महासभेचा भाग. सुरुवात होती नवीन महापौरांची आणि नवीन महापौरांना कामगारांच्या प्रश्नाचं आंदोलन काय आहे हे दर्शवण्यासाठी हे आंदोलन होतं. आता पुन्हा 2 मार्चला आपण आंदोलन घोषित केलं होतं होळीपूर्व. कारण आपले थकीत 10-20 तीसचा फरक आणि 5 वर्ष थकलेला 7वा वेतनाचा फरक हा प्रशासनाने अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ही मागणी होती की आम्हाला 5 वर्षाचा व्याज एक रकमी प्रशासनाने द्यावा आणि उरलेले थकीत हप्ते द्यावे. तर त्याच्याअंती प्रशासनाने माझी बोलणी केली की 10-20-30 बाबत ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. तर मी सांगितलं जर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, काही कर्मचाऱ्यांचा दोष नाही, प्रशासनाचा दोष आहे. आपण ऑगस्टमध्ये 1773 पदाची टाटामार्फत भरती केली. त्याचा एकही कर्मचारी आला का? किंवा कागदावरती भरती झाली. लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आणि देशाचे पंतप्रधान यांच्या योजनेअंतर्गत सुशिक्षित युवाला आपण ट्रेनिंग दिली प्रशासकीय कामाची 6-6 महिन्याची. मग हे ट्रेनिंग केलेले हे युवक गेले कुठे? त्यांना वाली कोण? त्यांना कामधंदा, नोकरी, पोटाला व्यवसाय पाहिजे ना. मग त्यांना घेण्यात यावं. कारण आज विविध सेक्शनमध्ये कर्मचारी नाहीत. आता डिस्पॅचला गेलं तर शिपाई डिस्पॅच करतात, एकच कर्मचारी आहे, एकच कॅश काउंटरला आहे आणि एकच मुख्य अधिकारी जो सगळ्याचे टपाल नोंदणी त्या तिकडे पाठवतो. जर डिस्पॅचचे हे हालत आहेत तर मुख्य डिपार्टमेंटमध्ये कर्मचाऱ्यांचा किती तुटवडा असेल हे आपल्याला जाणवतं. तर मग यासाठी मी कर्मचाऱ्यांची भरती व्हावी अशी सातत्याने मागणी करू. 10,000 कर्मचारी ठाणे महानगरपालिकेला लागणार आहेत. तूर्त त्यांनी 1773 पदांची भरती 5,000पैकी केली. ठाणे विभागाला बातमी आली आणि त्याच्या जाहिराती आल्या, जाहिरातीचे इंटरव्ह्यूज म्हणजे ऑनलाईन सगळं कागदपत्रे झाल्या, परंतु त्याची अजून पूर्तता झालेली नाही आहे. तर कधी होणार? कर्मचारी स्टाफ कधी होणार? आणि दुसरी गोष्ट, ठेकेदारी पद्धतीने म्हणजे ठेकेदारीचे कामगार कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहेत बाहेरच्या ठेकेदारीवर आणि त्यांना जी हीन वागणूक दिली जाते ठेकेदारीकडून, त्यांना वेतन दिलं जात नाही वेळच्या वेळची. त्यांना मिनिमम वेजेस आहे 28,000, त्यांना दिलं जातं 18,000 आणि 3,000 त्यांचं प्रॉव्हिडंट फंडात गेलं की 15,000 मिळतं. 15,000मध्ये घर कसं चालवणार हा एक प्रश्न आहे. मी वारंवार लाईव्हवर बोलतो. त्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये घ्या आणि ठेकेदारी घनकचऱ्याची कायमस्वरूपी बंद करा. तिथे जो 100 कोटी रुपये निधी खर्च होतो तो ह्या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या रूपाने द्यावं एक आहे. आणि जे खत कारखाने दरवर्षी करतात, दरवर्षी घनकचरा विकल्पाचे प्रकल्प करतात, खतं करतात, वर्षापुरताने हजारो करोडो रुपये वाया घालवतात महानगरपालिका. त्यामुळे ही पद्धती बंद करा आणि ठेकेदारी कर्मचारी जर आतमध्ये गेले तर कर्मचारी व्यवस्थित काम करते. कारण पोटाला आज चाकरी पाहिजे, व्यवसाय पाहिजे, ही मूलभूत गरज आहे नागरिकांची, ती मिळाली पाहिजे. म्हणून कर्मचाऱ्यांना घ्या. आता कोविड काळामध्ये जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर काम केले त्यांना अजून सेवेत नाही घेतलेली. का नाही घेतली? घ्यायला पाहिजेत ना. तुम्ही बोलता कर्मचारी तुटवडा आहे, मग ह्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सेवेत का घेत नाही? क्लरिकल वर्गामध्ये तुटवडा आहे, अधिकारी वर्गामध्ये तुटवडा आहे. 200 इंजिनियर्सची भरती हे मागच्या टाटा कन्सल्टन्सी घेण्याचे ठरलं होतं, पण ते इंजिनियर्स कुठं आहेत? नाही आहेत. प्रत्येक अधिकारी हे बाहेरच्या प्रशासनातील आलेले आहेत, पण ते महानगरपालिकेत बसत नाही आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते जे शासनाकडून आलेले अधिकारी आहेत त्यांना पुन्हा शासनाकडे पाठवा. जर महानगरपालिकेला तुम्हाला द्यायला वेळ नाही तर कशाला 2-2 ठिकाणी पदभार त्यांना दिले जाते? आज नियमबाह्य पदोन्नत्या कार्यभार दिला जातो आहे आणि ज्यांच्या जातीचा दाखला रद्द झालेला आहे अशा लोकांना बडतर्फ करा. त्यांना आश्वासित प्रतिपूर्तीवर त्याच खात्यात कंटिन्यू केले. त्यांना ठेकेदारी
पद्धतीवर नियुक्ती करा आणि दुसऱ्या खात्यामध्ये द्या, ही प्रशासकाची नियमावली सांगतोय. आणि उपायुक्त मिनल पालंडे जे एसआरए कक्ष प्रमुख, त्याला महाराष्ट्र शासनाने 4 दिला असं सांगतात, परंतु तो 4 महाराष्ट्र शासनाने दिलेला नाही, तर महानगरपालिकेने शिफारस केलेली आहे आणि म्हणून तो 4 दिला. ते महाराष्ट्र शासनाने सांगितलं आम्ही हिला कुठल्याही प्रकारचं 4 दिलेला नाही आहे, तो महानगरपालिकेने दिला आहे, तो त्यांनी तात्काळ रद्द करावा. या मिनल पालंड्यांनी महानगरपालिके आयुक्तांचे आदेश पायदळी तुडवले, आदेश नाकारले. म्हणजे मिनल पालंडे आयुक्तांपेक्षा मोठे आहेत का? कारण महानगरपालिका कर्मचाऱ्यांना, जे सुरक्षा रक्षक अधिकारी आहेत, यांना आयुक्तांनी जिम मंजूर केलं होतं. दादाजी कोंडे स्टेडियमचं सरावासाठी जिम दिलं होतं, सरावासाठी स्टेडियम त्यांना ॲप्रूव्ह केला होता, पण त्याचे आदेश या मिनल पालंडे यांनी धुडकावले. म्हणजे या शासनसेवा शर्ती नियमावलीचा आयुक्तांचे आदेश धुडकावणे म्हणजे भंग आहे, कायद्याचा भंग आहे. आणि कर्मचाऱ्यांना सेवेपासून वंचित ठेवणे हा पण कायद्याचा भंग आहे. त्यामुळे ह्या इत्थंभूत कारवाई झाले पाहिजेत. आणि AMC राजेश सोनवणे यांनी चांगो शिंदेचा प्रस्ताव मंजूर असूनही आयुक्तांनी आदेश देऊनही तो ठराव पारित केला नाही. आणि 14 एप्रिलपूर्व मागच्या जयंतीपूर्व मिळाले, आता दुसरी जयंती येते, आज मार्च आहे, पुढचं एप्रिल आहे, तो ठराव मिळावा. परंतु खोटं बोललं की ठराव रद्द झाला. ठराव कधी प्रकरण फाईल रद्द झाली, कधी फाईल रद्द होत नसते, ती कंटिन्यू होते. तुम्ही सचिव विभागाला पाठवा आणि तो ठराव तुर्तता करून घ्या, नाहीतर दुर्धर आंदोलन होईल. आज मी रस्त्यावर ते आंदोलन केलं, आता प्रत्येक दालनामध्ये आंदोलन होईल, ते पण अर्धनग्न आणि फुलगुच्छ घेऊन, अर्धनग्न आणि फुलगुच्छ होऊन, अर्धनग्न आणि फुलगुच्छ होऊन प्रत्येक दालनासमोर. मग तो आयुक्त असो, अतिरिक्त कोणताही असो, 1-2 उपायुक्त असो, नगर अभियंता असो, की कुठले घनकचरा उपायुक्त असो, की सचिव महासभा असो, या सर्वांच्या दालनापुढे मी अर्धनग्न आणि फुलगुच्छ घेऊन भेट देणार. हे आंदोलन सोमवारपासून जारी होणार हे तुम्हाला मी सांगतो. कारण जर आम्हाला थकीत वेतनाचा ठोस पुरावा, ठोस माहिती उपायुक्त मुख्यालय यांच्याशी चर्चा करून 2 वेळा, अतिरिक्त आयुक्त 2 यांच्याशी चर्चा करून 2 वेळा ते बोला आम्ही देतो, तुम्हाला पत्रक देतो, माहिती कळवतो, ज्याच्या खात्यामध्ये पत्र आहेत त्यांना कळवतो आणि सांगतो. आणि जर काही पत्राची पूर्तता झाली नाही, कुठल्याही पत्राचं मला उत्तर दिलं नाही, तर सोमवारपासून माझं अर्धनग्न आंदोलन प्रत्येक कॅबिनच्या दालनामध्ये, नगर अभियंता असो की आयुक्त असो की उपायुक्त असो की अतिरिक्त आयुक्त असो की कुठल्याही अधिकाऱ्याच्या कारणाची दालना असेल, तर त्यांच्यासमोर हा अर्धनग्न आंदोलन रवींद्र शिंदे गुच्छ घेऊन फुलाचा करणार. गांधीवादी आंदोलन आहे, क्रांतिकारी आंदोलन नाही, तर गांधीवादी आंदोलन आहे. तर या आंदोलनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मी मंजूर करून घेणार. हा रवींद्र शिंदे आहे, रविराज रवींद्र शिंदे, देवत कामगार चांगो शिंद्यांचं रक्त आहे, भीमाचं रक्त आहे. ना कोणाला घाबरणार, ना कोणाला घाबरला आणि कोणाला लाचार होणार आणि कोणत्या दबावा बरी पडणार नाही. हा असाच आहे रवींद्र शिंदे, ज्याच्यावर तुम्ही अनेक अन्याय केले, त्या अन्यायाचे जळती रांगोळी, जळती झालेले, पेटता निखारा झालेला, जो अंगावर पडला तर समोरच्याला जाळून टाकले. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.